नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी मस्तपैकी म्हणजे जे फ्रेश अंजीर आहे त्याची चटणी बनवत आहे. तर तिथे मी साधारण 1 पाव अंजीर घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले. त्याच जोडीला मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. जरा आंबट गोड तिखट आपण ही चटणी बनवणार आहोत. तर इथे मी हा गूळ चांगला किसून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी आहे. तसे अंजीर गोड असतात, त्यामुळे आपल्या चवीच्या हिशोबाने आपण कमी जास्त गोड करू शकतात. पण साधारण 1 पाव अंजिराला 1 छोटी वाटी गूळ पुरेसा होईल. 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे मी. हे साधं मीठ घेतलेलं आहे, रॉक सॉल्ट. ओके, हे काळं मीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडासा मसाला सुद्धा लागेल. तर इथे मी दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे, 1 स्टार अनीस घेतलेलं आहे आणि 1 तमालपत्र. तर सर्वप्रथम कृतीला आपण सुरुवात करूया आता. तर सुरुवातीला मी अंजीर छान बारीक करून काप करून घेते या पद्धतीने. आत बघायचंय काही किडे वगैरे तर नाही ना. ओके, एकदम छान आहे. तर चला असे या पद्धतीने छोटाले छोटाले काप करून घेऊया. एनिवेज ते शिजणार आहे, त्यामुळे कमी जास्त पद्धतीने छोटे मोठे तुम्ही काप असे बारीक करू शकता. सर्वच मी आता कापून घेते. तर मी सर्व अंजीर आता बारीक कापून घेतलेले आहे. या पद्धतीने छोटे मोठे तुकडे केलेले. आता कढई गॅसवर आपण तापत ठेवूया छानपैकी. कढई मी आता छान तापत ठेवलेली. साधारण मी अर्धा चम्मच त्याच्यात तेल टाकून घेतले. एकदम छोटा चम्मच वापरायचा आहे, जास्त तेलाची गरज नाहीये. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, स्टार अनीस आणि तमालपत्र हे टाकून चांगले याला फ्राय करायचंय आपल्याला. म्हणजे या चटणीमध्ये या मसाल्याचा फ्लेवर एकदम छान लागतो. ऍक्च्युली हे 3 इन्ग्रेडियंट आहेत, तमालपत्र, दालचिनी आणि स्टार अनीस. यांनी या चटणीला अप्रतिम अशी चव लागते. मसाले चांगले फ्राय होऊ द्यायचे तेलामध्ये, म्हणजे या तेलाला चांगला अरोमा येईल या मसाल्याचा. साधारण 2 ते 3 मिनिटं हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता आपला मसाला छान परतलाय, तर यामध्ये मी 1 वाटी गूळ काढून घेतली. गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची आहे. गूळ चांगला वितळू द्यायचा आहे. गूळ वितळला की त्यामध्ये हे 1 चम्मच लाल तिखट टाकायचंय. त्या जोडीलाच मी हे काळं मीठ सुद्धा टाकून घेतलीये. हे छान परतून घेऊया. छान आपला गूळ होते. आता यामध्ये मी हे जे चिरलेले अंजीर आहे हे टाकून देते. आणि याला छान मस्तपैकी मॅश होऊ द्यायचं, म्हणजे चांगलं अंजीर शिजून घ्यायचं, म्हणजे आपली चटणी ही चांगली 15 ते 20 दिवस आरामात टिकते. आता यामध्ये मी हे साधं मीठ टाकून घेतलीये चवीनुसार, आणि हेही छान मिक्स करून घेऊया. बघू शकता आता याला जरा पाणी सुटतंय गुळाला आणि अंजिराला.
मस्तपैकी शिजू द्यायची आहे. आता आधी मध्ये असं थोडं मॅश करायचंय, म्हणजे चटणी आपली चांगली आवळून येईल. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं, त्यामुळे तुमची हिमोग्लोबिन लेवल एकदम नॉर्मल येऊ शकते. जे जर हिमोग्लोबिन डिफिशियंट असतील तर अंजीर हा आपला आहारात असला पाहिजे. हे ड्राईड पण असतील तर तीही तुम्ही याच पद्धतीने चटणी करू शकता, किंवा मग जर तुम्हाला फ्रेश मिळाले तर अतिउत्तम. नुसतेही तुम्ही खाऊ शकता, पण जर जास्त क्वांटिटीत आणले असेल तर मग काही असे खायचे नुसते, आणि काहींची अशी चटणी करून तुम्ही आधी मध्ये खाऊ शकता. बाहेरचे जॅम, चटण्या, सॉस वगैरे आणण्यापेक्षा घरच्या घरीच अशा कमी साहित्यामध्ये कमी टायमामध्ये होणाऱ्या या उत्कृष्ट रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर आता बघू शकता. आणि तुम्हाला जर माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि 15 ते 20 मिनिटं एकदम लो गॅसवर ही चटणी छान शिजवून घेते. मी चटणीवर हे झाकण ठेवते, वाफेमध्ये चांगली होऊन जाईल. साधारण 5 मिनिटं झालेले. आता मी चेक करतेय की झाली का नाही. तर आधी मध्ये ना अशी ती जरा मॅश करून घ्यायची आहे. या पद्धतीने जरा अंजीर जरा एकजीव होऊ द्यायचे. अजून मी 5 मिनिटं ही चांगली वाफू देणार आहे. बघू शकता अजून थोडी कच्ची आहे. तर अजून 5 मिनिटं शिजू देऊया. चला चेक करूया की आपली चटणी छान थंड झाली का नाही. थंड झालेली आहे, हो कम्प्लीट थंड झाली आहे. आता मी ही काढून मस्तपैकी ब्लेंडर जारला फिरवून घेते. आता यामध्ये जे आपण दालचिनी आणि स्टार फूल आणि तमालपत्र टाकलेले ते मी काढून घेते. ती आपल्याला ब्लेंड करायचं नाहीये, तर मी ते आता हे काढून घेते. हे जे स्टार आहे फूल तेही काढून घेते आणि दालचिनी पण. चला आता हे मिक्सर जारला आपण छान फिरवून घेऊ. छान ब्लेंडर जारला फिरवून घेऊ. आता हे थोडं थोडं करून बारीक करून घेते. आहा मस्तच. बघू शकता आपली चटणी मस्त मी आता ब्लेंड करून घेतलेली आहे. एवढी थिक ठेवायची. चला आता मस्तपैकी सर्विंग डिश मध्ये काढून चपाती बरोबर, भाता बरोबर, तुम्ही ही कशा सोबतही खाऊ शकता. इव्हन काही आपण चाट, पापडी किंवा असे भल्ले वगैरे बनवतो त्यामध्येही तुम्ही ही टाकू शकता. मी काढून घेते. बघू शकता किती मस्त झालेली चमचमीत. अशा छान मस्तपैकी नवनवीन आणि चवदार रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशा अजून काही नवीन तुमचं काही सजेशन असेल ते तुम्ही कमेंट बॉक्सवर मला नक्की सांगू शकता. त्यानुसार मी रेसिपी शूट करेन आणि आपल्या सर्वांसमोर सादर करेल. तर असेच माझ्या चॅनलला साथ असू द्या आणि नक्की कमेंट करा. आणि जाता जाता खाऊन बघा कशी झाली चटणी. तर मस्तच. चला तर नेक्स्ट रेसिपीमध्ये आपण भेटूया. थँक्यू.